नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. तुम्हीही जर महा-डी-बी-टी पोर्टलवर कोणत्याही कृषी यांत्रिकरण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जरी अनुदान घेत असाल कोणत्या कृषी यांत्रिकरण योजनेसाठी तर तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. मित्रांनो, महा-डी-बी-टी पोर्टलवर शेतकरी योजनावरील आता अनुदान तुम्हाला आधार सलग खात्यामध्ये जमा होणार आहे. हो मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड सोबत जे बँक अकाउंट लिंक असणार आहे तर त्याच्यावर आता अनुदान जमा केलं जाणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, 31 मार्च रोजी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे हे परिपत्रक आहे. याच्यामध्ये ते म्हणताय की कृषी विभाग यांत्रिक योजनेच्या अंतर्गत आधार बेस अप्रुव्हल पद्धतीने अनुदान अदा करण्याबाबत जो महत्त्वपूर्ण निर्णय कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी घेतलेला आहे. तर कृषी यांत्रिकरणाच्या सर्व योजना महा-डी-बी-टी पोर्टलवर राबवण्यात येत आहेत. सदर या योजनेमध्ये यापूर्वी अकाउंट बेस व आधार बेस पेमेंट पद्धतीने लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्यात येत होते. केंद्र शासनाने अकाउंट बेस पेमेंट पद्धतीऐवजी फक्त आधार बेस पेमेंट पद्धतीने लाभार्थ्यांना अनुदान अदाय करण्याबाबतचे सूचना देण्यात आलेली आहे. या संदर्भात लाभार्थ्यांना केल्या जाणाऱ्या खाते आधारित अकाउंट बेस देयकांची प्रक्रिया 1 एप्रिल 2026 पासून PFMS द्वारे केली जाणार नाही याची खात्री करावी. तर दिनांक 1 एप्रिल 2026 पासून सर्व लाभार्थ्यांची अनुदान अदायगी आधार बेस अप्रुव्हल घेऊनच करावी. म्हणजेच आता ज्या शेतकऱ्यांचं अनुदान हे अडकलेलं असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना अनुदान कृषी विभाग महाराष्ट्र शासन हे देणार आहे तर त्यांना त्यांच्या आधार कार्ड सोबत जे बँक अकाउंट लिंक आहे तर त्या बँक अकाउंटवर हे अनुदान आता निर्गमित करण्यात येणार आहे. पूर्वी काय होत होतं की तुमचं जे अनुदान तुम्ही मिळवण्यासाठी जे डॉक्युमेंट सोबत घेत होते ते डॉक्युमेंट सोबत तुम्हाला तुमचा बँक अकाउंटचा जो झेरॉक्स आहे किंवा बँक अकाउंटचा फोटोकॉपी सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट सोबत अपलोड करावं लागत होतं. त्यामुळे तिथूनच तुमचा अकाउंट नंबर हा तुम्हाला मिळत होता. जे अकाउंट नंबर तुम्ही अपलोड करत होते त्या अकाउंट नंबरवर तुम्हाला पेमेंट हे येत होतं. परंतु आता असं होणार नाही. आता तुमचा आधार कार्ड सोबत जो अकाउंट नंबर लिंक असेल तर त्याच्यावर हे पेमेंट येणार आहे. म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून पेमेंट हे दिलं जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी तर तुमच्या आधार कार्ड सोबत कोणतं बँक अकाउंट लिंक आहे हे चेक करून घ्या. जरी तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचं कर्ज घेतलेलं बँक अकाउंट लिंक असेल किंवा कोणत्या क्रेडिट कार्ड बँक अकाउंटला लिंक असेल तर हे अनुदान त्या बँक अकाउंट मध्ये निर्गमित झाल्यानंतर ते अनुदान तुमचं मायनस होऊ शकतं. त्यामुळे तुमचं आधार कार्ड सोबत असं बँक अकाउंट लिंक ठेवा जेणेकरून ते बँक अकाउंट कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही किंवा कोणत्याही थर्ड पार्टी व्यवहार होत नाही. त्याच्याने तुम्ही पर्सनल जे बँक अकाउंट यूज करत असाल तर तेच बँक अकाउंट तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक ठेवा जेणेकरून जी अनुदानाची मोठी रक्कम तुमच्या अकाउंटवर येईल तर ती कुठेही जाणार नाही आणि ती तुम्हाला प्रॉपर मिळेल. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे. आता त्या ज्या शेतकरी मित्राचं अनुदान अडकलेलं आहे आणि ते अनुदानाची वाट पाहत असतील तर त्यांना माहिती नसणार की अनुदान हे त्यांच्या अपलोड केलेल्या बँक अकाउंटवर येईल, परंतु राज्य सरकार आता डीबीटीच्या माध्यमातून टाकेल. त्यामुळे अनुदान कधी येईल हेही तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आत्ताच चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे. आता तुम्ही हे कसं चेक करू शकता? तुम्ही बँकेत जाऊ शकता किंवा CSC सेंटरवाल्यांकडे जाऊ शकता. ते तुमचं अकाउंट कोणत्या बँकला लिंक आहे हे चेक करून देतील. मित्रांनो, तरीही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी 31 मार्च रोजी दिलेली आहे. म्हणजेच आता अनुदान जे काही आहे तर कृषी यांत्रिकरण योजनांचं किंवा अन्य कृषी योजना असतील यांना अनुदान आता तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली? अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. भेटूया पुन्हा अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.